गुड मॉर्निंग सगळ्यांना. आजचाही दिवस अगदी नेहमीप्रमाणे साधाच होता. आज खूप दिवसांनी ना घरामध्ये व्यवस्थित असं झाडू मारून घ्यायचं ठरवलं होतं. पाडव्याच्या वेळेस ना ब्लोअरने साफसफाई छान केली होती, पण आता जास्त काही धूळ नव्हती म्हणून या झाडूने व्यवस्थित असं झाडू मारून घ्यायचं ठरवलं आहे. खरं सांगायचं तर घरामध्ये थोडीशी जरी धूळ दिसली ना की मन अगदी माझं अस्वस्थच होऊन जातं आणि चिडचिडही होते. कितीही काम असलं तरी सगळं व्यवस्थित स्वच्छ झाल्याशिवाय ना मनाला समाधानच मिळत नाही. आणि त्यात रस्त्याच्या कडेलाच घर असल्यामुळे ना धूळ तर रोजचीच, पण आज ठरवलं की सगळं नीट व्यवस्थित झाडून घ्यायचं. त्या साध्या झाडूनेच एक एक कोपरा स्वच्छ करत गेले. वरच्या खोल्या ना बंदच असतात, पण वरच्या खोल्याही नेहमी बंदच असतात, पण कुठून तरी धूळ येतेच थोडीफार का होईना. बंद खोल्या असल्यामुळे त्यातल्या एका खोलीमध्ये ना मोठ्या डाळिंबाच्या बागेचं नेट ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या खोलीमध्ये कपाट ठेवलेलं आहे. त्यामध्ये मुलांची पुस्तकं, आहोंचीही पुस्तकं वगैरे असं ठेवलेलं आहे. त्यामुळे त्या खोल्याही आणि गॅलऱ्या वगैरे स्वच्छ झाडू मारून घेतल्या. आणि हे बघा आमच्या घराजवळचं, आमच्या गावाकडचं सुंदर वातावरण आहे. अगदी मनाला स्पर्श करेल असं वातावरण आहे आमच्या गावाकडचं. असं आमच्या गावाकडचं वातावरण जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर सगळ्या खोल्याही व्यवस्थित झाडू मारून घेतल्या खालून पण, आणि त्यानंतर टेरेसही उघडून बघावं म्हटलं तर तिथे पण वाऱ्यांना सगळा पालापाचोळा उडून आला होता. आणि उन्हाळा म्हटलं की ऊन वारा हे तर असणारच, त्यामुळे टेरेसवरतीही व्यवस्थित असं भिंती वगैरे झाडून घेऊन ना सगळं स्वच्छ करून घेतलं. आणि खरंच घर स्वच्छ झालं की मनही किती प्रसन्न होतं ना. आणि रानात काही काम नसलं ना की माझी साफसफाईची सवय ना थांबतच नाही. असा हा एकदम साधा दिवस होता. शरीरात जरी थकवा असला ना तरी पण सगळीकडे स्वच्छता साफसफाई पाहून ना मनाला एक शांतता भेटते आणि त्यातलं जे मिळालेलं समाधान ना काही वेगळंच असतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.